नमस्कार मंडळी, मी प्रतीक्षा. तर आजचा व्हिडिओ असणार आहे अशा 5 पुस्तकांविषयी जी मी गेल्या 6-7 महिन्यात वाचली आहेत आणि जी मला प्रचंड आवडली आहेत, किंवा अशी 5 पुस्तकं म्हणा ज्यांनी मला या वर्षात समृद्ध केले. आज तोच अनुभव आणि त्या पुस्तकांचा सविस्तर रिव्ह्यू मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नंबर 1, उत्तम कांबळी यांचं आई समजून घेताना हे पुस्तक. आता कसं असतं ना, खूप कमी पुस्तकं असतात जी माणसाला अंतर्मुख करतात, वाचून डोळ्यात अश्रूंच्या धारा लागतात. उत्तम कांबळे यांचं आई समजून घेताना हे पुस्तकही त्यातलंच एक. यातली अवघी काही पानं मी वाचली आणि भर मैदानात बसल्या जागेवर मला अक्षरशः रडू कोसळलं. आईला म्हणजे अक्काला समजून घेण्याचा त्यांचा हा प्रवास मनात कालवाकालव करतो. वाचताना डोकं ढवळून निघतं. ती अक्का म्हणजे माझेच आई वडील आहेत का, माझेच आजी आजोबा आहेत का, अशी फिलिंग सतत मनात येत राहते. जसं जसं पुस्तक पुढे जातं तसं लक्षात येतं की आपण आयुष्यात शिकून सवरून पुढे गेलो ना, की आपल्याला मिळालेलं पद, पैसा, प्रतिष्ठेची झूल, त्याबरोबर आलेला अहंकार आपल्याला आपल्या समाजापासून, आपल्या आईवडिलांपासून नकळत दूर नेऊ लागतो. त्यावेळी आपण आपल्या आईवडिलांना बदलू पाहतो, आधुनिक समाजात ओढण्याचा प्रयत्न करतो, आपल्या सो कॉल्ड लाईफस्टाईलमध्ये त्यांना रुळवू पाहतो आणि हे करता करता आपण त्यांचे नकळत आईबाप बनायला बघतो. त्यांच्या कोणत्या गोष्टीवर आपला खरंच अधिकार आहे याचा विवेक सोडून आपण काठी घेऊन त्यांच्या मागे लागतो. पण या सगळ्यात आपल्या आईवडिलांना काय वाटतंय, त्यांचं नीतितत्व, त्यांची मूल्य, त्यांचं तत्त्वज्ञान काय होतं, ते आपल्याला कुठून कुठवर घेऊन आलेत याचा आपण पुढे येऊन साधा विचारही करत नाही, इतकी धुंदी आपल्याला तिथे चढलेली असते. यात होते ती फक्त दोघांचीही घुसमट, भांडणं, चिडचिड, तिटकारा, नसती वादावादी आणि नुसते गैरसमज. हे सगळं लेखकाने अतिशय उत्तम पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. बरं, हे पुस्तक फक्त त्याचविषयी बोलतं का, तर नाही. ते बोलतं समाजातल्या गरीब श्रीमंत, अशिक्षित सुशिक्षित, विस्थापित प्रस्थापित, ग्रामीण शहरी अशा अनेक संघर्षांच्या पदराविषयी, आईच्या तत्त्वज्ञानाविषयी, समाजाच्या गतीविषयी, बाईच्या जन्माविषयी. आणि हे सगळं वाचताना प्रतिष्ठेचे ओढून ताणून आणलेले बुरखे अक्षरशः गळून पडतात आणि मनात काहीतरी होतं. आतली रसायनं हलतात. पटकन आईशी, बाबांशी आपण 4 शब्द का होईना पण बोलू लागतो. आपल्यातला बदल आपल्याही नकळत होतो. आपणही त्या जुन्या दिवसात विलीन व्हायला लागतो. आई नावाच्या विश्वाचा शोध घ्यायला लागतो, अंतर्मुख होतो. मला अतिशय भावूक करणाऱ्या आणि आत काहीतरी बदल केलेल्या या पुस्तकाविषयी बोलायला माझ्याकडे अजून शब्द नाही आहेत. एकदा तुम्ही नक्की वाचून बघा. आता नंबर 2, सचिन कुंडलकर लिखित 1990. का संपतं यार हे पुस्तक, असे आपसूक उद्गार फार कमी पुस्तकांविषयी आपल्या तोंडून निघतात. 1990 हे सचिन कुंडलकर यांचं पुस्तक वाचलं तेव्हा हीच भावना माझ्या मनात होती. या पुस्तकात लेखकांनी 20 ललित लेखांच्या माध्यमातून जे काही अनुभव शेअर केलेत त्याने वाचकाला एक वेगळा दृष्टिकोन प्राप्त होतो, ज्याची मी म्हणेन मला खरंच खूप गरज होती. अजून एक आवडलेली गोष्ट म्हणजे हे ललित लेख आहेत, त्यामुळे कोणताही लेख वाटेल तेव्हा मधूनच उघडून वाचता येतो. पॅरिस नावाची प्रयोगशाळा, एकट्या माणसाचे स्वयंपाकगृह, पुस्तकांचं वेड, मोनोलॉग, प्रकरण, नैराश्याची सुबक नोंदवही हे ललित लेख मला अतिशय आवडले. वाचन, प्रवास, स्वयंपाक, सिनेमा, लेखक यातून आलेल्या जाणीवा, जगाकडे पाहायचा लाभलेला दृष्टिकोन आणि अनुभव लेखकाने सढळ हाताने वाचकांसोबत शेअर केलेत. रोज असा एक लेख वाचता आला तर किती मज्जा येईल ना, असंही एका क्षणी मला वाटलं. म्हणून मी यातले लेख अक्षरशः पुरवून वाचलेत. हे तुम्हीही नक्की वाचा, तुम्हालाही यातले ललित लेख नक्की आवडतील. आता हेच पुस्तक मला इतकं आवडलं ना, म्हणूनच मी सचिन कुंडलकरांची इतर पुस्तकं पाहिली आणि यातूनच त्यांच्या पहिल्या कादंबरीचा शोध लागला, जे असणार आहे आपलं 3रं पुस्तक. नंबर 3, सचिन कुंडलकर लिखित कोबाल्ट ब्लू ही कादंबरी. कोबाल्ट ब्लू ही सचिन कुंडलकरांची पहिली वहिली लिहिलेली कादंबरी, जी त्यांनी 2006 मध्ये लिहिली, जेव्हा ते 20-21 वर्षाचे होते. अवघे 90 पाने ही कादंबरी, म्हणजे वाचायला बसलं तर एका बैठकीत वाचून होईल, पण मी ती वाचायला अक्षरशः 25 दिवस लावले. हो, म्हणजे काही पुस्तकं असतातच अशी की ती चगळत, चावत, स्वतःत मुरवत वाचावीत अशी. त्यामुळे मी कादंबरी वाचण्यात अजिबात घाई केलेली नाही. आता थोडक्यात या कादंबरीचं कथानक सांगते. तर ही गोष्ट आहे 3 व्यक्तींची आणि त्यांच्यातल्या गुंत्याची. एक पेईंग गेस्ट आणि त्या पेईंग गेस्टच्या प्रेमात पडलेली 2 सख्खी भावंड, एक अनुजा आणि तिचा सख्खा भाऊ तनय. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, एकाच मुलाच्या प्रेमात पडलेत एक मुलगा आणि एक मुलगी, जी आहेत सख्खी भावंड.
गोष्ट तितकीच गोड, कडू, सुखावणारी, दुखावणारी, विचार करायला भाग पाडणारी, अंतर्मनात डोकावायला लावणारी, अनेक प्रश्न उभी करणारी आणि लिखाणातून फार काही न सांगता वाचकालाच त्याचा अर्थ शोधायला लावणारी आहे. कादंबरी वाचताना कुठेही तुम्हाला असं वाटणार नाही की ही कादंबरी एका 20 वर्षाच्या तरुणाने लिहिली. म्हणजे इतकं सगळं या वयात कसं काय सुचलं असेल लेखकाला, याचा वाचता वाचताच हेवा वाटायला लागतो. कादंबरी आवडण्याची अजून काही कारणं सांगायची झालीच तर बारकाईने केलेलं लिखाण, त्यातली सहजता, कथानक, मध्येच दिलेले धक्के, ठाव घेणारी वाक्य, शेवट आणि समाज, कुटुंब आणि प्रेमाच्या ट्रायंगलमधून आवासून समोर उभी राहणारी लैंगिकता आणि जोडीला बरंच काही, या सगळ्याचा मिलाप कादंबरीला एक उत्तम साहित्यकृती बनवतो. मराठीतली ही कादंबरी याच कारणामुळे खूप गाजली. अनेक भाषांमध्ये तिचा अनुवाद झाला. कोबाल्ट ब्लू याच नावाने चित्रपट सुद्धा प्रदर्शित झाला. सो मला वाटतं इतकं सगळं एका मराठी कादंबरीसोबत घडत असेल तर तुम्हीही ती एकदा नक्कीच वाचायला हवीत. आता नंबर 4, सिमोन द बोव्वार लिखित द सेकंड सेक्स हे पुस्तक. एक अतिशय महत्त्वाचा ग्रंथच म्हणा. या पुस्तकाकडे स्त्रीवादाचं बायबल म्हणून पाहिलं जातं. स्त्री संबंधी लिखाण अनेकदा वाचनात आलंय, पण स्त्रीच्या दुय्यमत्वाची इतक्या विविध अंगाने चर्चा, इतकं सखोल, मूलभूत आणि विस्तृत विश्लेषण या अगोदर कोणीच केलेलं नव्हतं. केवळ स्त्रीच नाही तर प्राणी जगतातील नर मादी हा जीवशास्त्रीय फरक सुद्धा एका टप्प्यावर कसा धूसर होत जातो ना, याचं विश्लेषण करत करत सिमोन यांनी माणसातील नर मादी या 2 वर्गांचा शारीरिक, मानसिक, सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक अंगांनी ज्या सखोलतेने उहापोह केलाय ना, त्याने वाचक केवळ अवाक होतो. आणि मग इतर सगळी पुस्तकं एका बाजूला पडतात आणि त्यांच्यासमोर दिमागात उभं राहतं ते द सेकंड सेक्स. सिमोन यांनी या पुस्तकाचे लिखाण 1950 म्हणजेच सुमारे 74 वर्षापूर्वी केले. त्यामुळे त्या काळात त्यांच्या अशा सडेतोड लिखाणावर युरोप, अमेरिकेसह अनेक देशातील लोकांनी प्रचंड टीका केली. असंख्य धमका त्यांना दिल्या गेल्या, पण एखाद्याने पेटून उठावं तसं सिमोन यांनी स्त्री मुक्तीचा वसा कायम ठेवला आणि त्यासाठी समस्त स्त्रियांनी सिमोन तसंच या वैचारिक ग्रंथ मराठीत अनुवादित करणाऱ्या करुणा गोखले यांचे आभारच मानायला हवेत. सिमोन यांचं वैयक्तिक आयुष्यही त्या अशा काही जगल्या की काय बोलावं. त्यामुळे त्यांच्या लिखाणाची ताकद एवढी प्रचंड आहे की हा वैचारिक ग्रंथ वाचलेली व्यक्ती, मग ती स्त्री असो वा पुरुष, एका निराळ्या नजरेने स्वतःकडे आणि भिन्नलिखी व्यक्तीकडे बघू लागतो. त्यामुळे प्रत्येक मुलीने, स्त्रीने तर हे पुस्तक वाचायलाच हवं. पण स्त्रीला कमी लेखणाऱ्या, गृहीत धरणाऱ्या मुलांनी, पुरुषांनी सुद्धा आपला दृष्टिकोन सुधारण्यासाठी का होईना पण हा ग्रंथ एकदा वाचावा. हा ग्रंथ वरचेवर वाचण्याचा माझा तरी सततचा प्रयत्न राहणार आहे. आता नंबर 5, प्रदीप कोकरे लिखित खोल खोल दुष्काळ डोळे ही कादंबरी. या कादंबरीविषयी काय बोलू. आकाराने अतिशय छोटीशी आणि त्यामुळेच तितकीच आकर्षक आणि त्यात हार्डकव्हर. ब्लर मला रिलेटेबल वाटला म्हणून वाचून पाहावीशी वाटली. कथेतल्या होतकरू तरुण नायकाचे उमेदीचे दिवस, स्थैर्य, सुरक्षितता न गवसलेल्या आणि बूट टेकण्याच्या धडपडीतल्या दिवसांच्या या नोंदी, म्हणजेच आपला प्रवास आहे की काय इतकं लेखकाचे लिखाण खरं आणि डोळ्यासमोर उभं राहतं. दुःख, निराशा, स्वार्थ, प्रेम, त्याग, करुणा, हताशा, एकाकीपणा अशा विविध प्रवृत्तीचं प्रतिबिंब कादंबरीत दिसतं. वाचता वाचता कधी आपण शून्यात जाऊन विचार करायला लागतो हे आपलंच आपल्याला कळत नाही. तंद्री लागते न लागते तेच लेखक साध्या साध्या गोष्टीतून आपल्याला भानावर आणतात, रियालिटी चेक देतात, तत्त्वज्ञानात भर पाडतात. नायकाच्या बाहेरच्या जगात वेगळं काहीतरी सुरू आहे, पण त्याच्या आतला प्रवास त्याला वेगळंच काहीतरी सांगू पाहतोय. ती धडपड त्याचं अस्तित्व शोधण्यासाठीची आहे, ज्यात वाचणारा स्वतःच किंवा नायक बनून जातो याचा पत्ताही लागत नाही. बाहेर सगळं व्यर्थ वाटत असलं तरी आत खोलवर अर्थपूर्णता शोधणाऱ्या प्रत्येक तरुणाला आणि किंबहुना आजच्या पिढीला ही कादंबरी याच कारणामुळे आपलीशी वाटते. कारण आजच्या तरुण पिढीच्या भावविश्वाचा, हतबलतेचा, असह्यतेचा, भरकटलेपणाचा, एकाकीपणाचा आणि पुन्हा या सगळ्यातून अस्तित्वाचा शोध, या सगळ्याचा परिपाक म्हणजे खोल खोल दुष्काळ डोळे ही प्रदीप कोकरे यांची कादंबरी. विश्वास बसत नसेल ना तर एकदा नक्की वाचून पहा. तर ही आहेत ती 5 पुस्तकं जी मी गेल्या 6-7 महिन्यात वाचलेल्या पुस्तकांपैकी मला सर्वात जास्त आवडलीत. पुन्हा एकदा मी तुम्हाला नावं सांगते. 1. उत्तम कांबळी यांचं आई समजून घेताना. 2. सचिन कुंडलकर लिखित 1990. 3. सचिन कुंडलकर लिखित कोबाल्ट ब्लू ही कादंबरी. 4. सिमोन द बोव्वार लिखित द सेकंड सेक्स. 5. प्रदीप कोकरे लिखित खोल खोल दुष्काळ डोळे. प्रत्येक पुस्तक वेगळं आणि तितकंच इंटरेस्टिंग आहे. तुम्ही यापैकी कोणतं पुस्तक वाचलंय का, किंवा तुम्ही सध्या काय वाचताय हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.
भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत वाचत राहा आणि वाचलेलं शेअर करायला मात्र विसरू नका.